दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रलंबित अनुदान तात्काळ वितरित करावे, तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत मे महिन्यापासून रखडलेल्या मंजुरीचा निधी अदा करावा या प्रमुख मागण्यांसाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी शेकडो घरकुल लाभार्थ्यांनी त्र्यंबकेश्वर पंचायत समिती कार्यालयासमोर 4 तास ठिय्या आंदोलन केले। गटविकास अधिकाऱ्यांनी मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सुमारे 3000 घरकुल लाभार्थी अनुदानाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यापासून वंचित असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। शासनाच्या भरोशावर अनेक लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम सुरू केले, मात्र अनुदान वेळेवर न मिळाल्याने अनेक घरे अर्धवट अवस्थेत आहेत। पावसाळा सुरू झाल्यामुळे अनेक कुटुंबांवर उघड्यावर किंवा अपुऱ्या निवाऱ्यात राहण्याची वेळ आल्याचे आंदोलकांनी सांगितले। याशिवाय रोजगार हमी योजनेअंतर्गत हजारो मंजुरांची मे महिन्यापासूनची मजुरीही रखडल्याचा आरोप करण्यात आलाय। या दोन्ही प्रश्नांवर अनेकदा पंचायत समितीकडे पाठपुरावा करूनही केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनेने स्पष्ट केले। यापूर्वी सर्व लाभार्थी कुटुंबासह पंचायत समिती कार्यालयातच वास्तव्यास येण्याचा इशारा देण्यात आला होता। त्यानंतर प्रशासनाने आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, मात्र लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात आले। अखेर गटविकास अधिकाऱ्यांनी मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले। या आंदोलनात एल्गार कष्टकरी संघटनेचे वसंत इरते, सुरेखा मध्ये, हनुमंत सराई, चंदर बदादे, मधु बागारे, सोमनाथ बांगारे, नामदेव पारधी यांच्यासह शेकडो घरकुल लाभार्थी आणि कार्यकर्ते सहभागी झाले। प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर।